आपल्यासोबत भाजप नेते मधु चव्हाण आहेत. त्यांच्याकडून आपण मुंडेंविषयीच्या काही आठवणी जाणून घेऊयात. मधुजी, महाराष्ट्रातला मोठा जनाधार असलेला नेता आज गमावलेला आहे. भाजपचंही मोठं नुकसान झालेलं आहे. नाही, भारतीय जनता पार्टीसाठी हा फार मोठा अपघात आहे. ज्या वेळेला स्वर्गीय प्रमोद महाजन गेले त्यावेळेला आमचा आत्मा हरवला होता. आता आमचा कणा मोडून पडलेला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं. सुमारे 40 वर्ष त्यांच्या बरोबर मी काम करतोय. जनसंघापासून अथक परिश्रम करणारा इतका नेता मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसरा कुठला पाहिला नाही. एक दिवशी नाशिकला रात्री 2 वाजता ते आले आणि सकाळी 4 वाजता उठून पुन्हा त्या ठिकाणी आटपून हेलिकॉप्टरने जायला दुसऱ्या प्रवासासाठी निघाले. दोन्ही त्यांच्या संघर्ष यात्रेमध्ये मी बरोबर होतो. 90 दिवस त्या ठिकाणी रात्री 2 वाजता जेवायचे, सकाळी पुन्हा 6 ला उठून गावोगाव फिरायचे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस झालेला सहज नेता होता. भारतीय जनता पार्टीला जनाधार मिळवलेला, भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांनी नेलं आणि एक चेहरा मिळवून दिला भारतीय जनता पार्टीला. एक शेठजी भटजींची पार्टी असं आमच्याकडे उपहासाने पाहिलं जायचं. परंतु स्वर्गीय उत्तमराव पाटलांच्या नंतर या ठिकाणी त्यांना स्वर्गीय वसंतराव भागवतचे माणसं हेरण्यामध्ये त्या ठिकाणी लोकप्रिय होते, रत्नपारखे होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही 2 रत्न त्यांनी हेरली. गोपीनाथ मुंडेनं परवाच मी संध्याकाळी 6 वाजता भेटून आलो, कारण मी त्यांच्या स्वागताला विमानतळावर गावी असल्यामुळे जाऊ शकलो नाही. मला जवळ घेतल्याने म्हणाले, मधु आता आपला महाराष्ट्रात पण राज्य येणार आहे. मी म्हटलं, महाराष्ट्रात आता तुम्ही मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेला बघू, आपण सर्वांनी मिळून ठरवू. आम्ही सगळे दुर्दैवी आहोत. प्रमोद महाजनंतर आम्हाला मोठा एवढा आघात झालेला आहे. मी नाही बोलू शकत आपल्या बरोबर. मधुजी, खरंच मोठं नुकसान झालेलं आहे भाजपचं आणि आपलं वैयक्तिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अतिशय दृष्टी असलेला नेता होता. ग्रामविकास खात्याची सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांनी जी दृष्टी दिली होती, ते म्हणाले, मला महाराष्ट्राच्या गावागाव, देशाच्या गावागावात जायचंय. दिल्लीत जरी गेले तरी पाखरासारखं त्यांचं लक्ष महाराष्ट्रामध्ये होतं. काय त्यांच्या कुटुंबावर त्या ठिकाणी परवाच विमानतळावर ज्या वेळेला त्यांच्या पत्नीला प्रतिक्रिया विचारली आपल्या पतीच्या निवडीबद्दल, तेव्हा ते म्हणाले की त्यांना प्रमोद महाजनांची आठवण आली, प्रज्ञा वहिनीना. आणि ते म्हणाले, प्रमोद गेल्यानंतर मी पहिल्यांदाच दिल्लीला येते आहे आणि आज त्यांच्यावर स्वतःच्या पतीचा मृतदेह पगड्याची तो आणायला गाडीची पाळी आली. नियतीने इतकं क्रूर का व्हावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.